आज आपण न्यू चॅप्टर सुरू करत आहोत पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल्स जे आहेत तर त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की आपण त्याचे 3 टाइप्स तर या ठिकाणी लर्न करणारच आहोत. मोनोमियल्स, बायनोमियल्स आणि ट्रायनोमियल्स. बट एखादी राशी पॉलिनॉमियल्स आहे किंवा नाही हे डिसाईड कसं करायचं, तर या संदर्भात 2 गोष्टी एक लक्षात ठेवायच्या आहेत की जे पॉवर फॅक्टर आहे, ओके, तर हा निगेटिव्ह नसायला पाहिजे. तो जर निगेटिव्ह असेल तर ही राशी ही पॉलिनॉमियल नसते. जसं की सपोज मी एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतो. तो एक्झाम्पल आहे y प्लस 1 अपॉन y. ओके, आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्या लक्षात येईल की या y ची जी डिग्री आहे, ओके, ती आहे 1. बट 1 अपॉन y जे आहे, ओके, सो 1 अपॉन y जे आहे ते y टू द पॉवर -1 आणि -1 हा इंडेक्स जर असेल अशा वेळेस ती पॉलिनॉमियल नाही आहे राशी. तर पॉलिनॉमियल साठी फर्स्ट कंडिशन काय आहे की जो डिग्री आहे तर ती डिग्री पॉझिटिव्ह पाहिजे. त्याला आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किंवा घातांकाच्या भाषेत त्याला आपण इंडेक्स म्हणतो. तर हा पॉझिटिव्ह नंबर असणे हे मस्ट आहे. जर तो पॉझिटिव्ह नंबर नसेल तर ती राशी पॉलिनॉमियल नसते. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज 3x टू द पॉवर -3 प्लस 2x प्लस 5. आता ही जी राशी आहे तर जर तुम्हाला विचारलं की हे पॉलिनॉमियल आहे किंवा नाही तर तुमचं सरळ आन्सर असेल नो. आणि जर रिझन विचारलं तर तुम्ही डायरेक्ट सांगा इंडेक्स इन द 3x to the -3 is -3. म्हणजे आपल्याला माहित आहे इंडेक्स म्हणा किंवा ऍक्च्युअली या चॅप्टर मध्ये आपण त्याला शब्द डिग्री वापरणार आहे. कारण आपले नेक्स्ट लेक्चर मध्ये कन्सेप्टच आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. तिथे डिग्री जर पाहिलं तर -3 आहे, इथे डिग्री जर पाहिलं तर -1 आहे. आणि डिग्री जर निगेटिव्ह असेल अशा वेळेस ती राशी ही पॉलिनॉमियल नसते. ओके, तर हा पहिला पॉइंट आपण इथे क्लिअर करू. आता मोनोमियल संदर्भात आणखीन एक पॉइंट या ठिकाणी, जर एखादा अंक असेल, सपोज मी इथं 10 लिहिलं तर 10 ही राशी या ठिकाणी पॉलिनॉमियल आहे किंवा नाही, तर डेफिनेटली ते पॉलिनॉमियल आहे कारण ते मोनोमियल या गटामध्ये येतं. कारण लक्षात घ्या की 10x टू द पॉवर 0 असं जर घेतलं आपण तर आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येचा घातांक हा 0 असेल तर त्याची किंमत आपण 1 घेतो आणि दॅट्स वाय. त्याचा अर्थ यासोबत कोणतं तरी व्हेरिएबल आहे आणि त्याची डिग्री ही 0 आहे तेव्हा हे आन्सर 10 आहे. आणि दॅट्स वाय मोनोमियल मध्ये आपण 10 ला सुद्धा इन्क्लूड करणार. आणि म्हणून मोनोमियल्स जे आहे त्यामध्ये वन टर्म इन पॉलिनॉमियल, म्हणजे पॉलिनॉमियल मध्ये जर एक टर्म प्रेझेंट असेल, ओके, वन टर्म वाटल्यास आपण लिहितो इज प्रेझेंट इन पॉलिनॉमियल. तर पॉलिनॉमियल मध्ये एक टर्म जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण मोनोमियल म्हणू. आणि दॅट्स वाय सपोज मी इथे लिहिलं 3x टू द पॉवर 4 किंवा आता जे उदाहरण दिलं 10 किंवा 5x. ओके, तर हे जे तिन्ही एक्झाम्पल्स आहेत हे तिन्ही एक्झाम्पल या ठिकाणी ते मोनोमियल्स आहेत. कारण आपला टर्म एक पाहिजे हे ते लक्षात आहे. जसं की आता इथं ऑर्डर जी आहे ती 4 आहे, इथं ऑर्डर जी आहे तर ती 1 असेल. ऍक्च्युअल एक्स ची तुम्हाला सांगितलं मी 0 असते आणि इथं 1 असेल. ओके, सो इथे ऑर्डर 0 असेल. तर ह्या ज्या तिन्ही राशी आहेत तर या तिन्ही राशी ज्या आहेत ह्या मोनोमियल मध्ये येतील कारण हे असे पॉलिनॉमियल आहे की ज्याच्यामध्ये फक्त एक टर्म प्रेझेंट आहे. बायनोमियल ला डिफाइन करायचं असेल तर इफ 2 टर्म्स आर
प्रेझेंट इन पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल्स मध्ये जर फक्त दोन टर्म प्रेझेंट असतील तर त्याला आपण बायनोमियल्स म्हणू. आणि याचे एक्झाम्पल जर पाहिले आपण, सपोज 2x to the power 4 plus 5 किंवा 3x to the power plus 9x. ओके, आता हे जे दोन्ही एक्झाम्पल्स आहेत त्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये फक्त दोन टर्म्स हे पॉलिनॉमियल मध्ये प्रेझेंट असल्यामुळे त्याला आपण बायनोमियल्स म्हणू. आणि त्यानंतर ट्रायनोमियल्स जे आहे, इफ three terms are present in polynomials. पॉलिनॉमियल्स मध्ये जर तीन टर्म प्रेझेंट असतील तर याला आपण ट्रायनोमियल्स म्हणायचं. जसं की एक एक्झाम्पल घेऊ आपण, 1/√2y to the power square plus 2y minus 3. ओके, तर हे ट्रायनोमियल्स काय करण्याच्यामध्ये तीन टर्म्स प्रेझेंट आहे. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल घ्यायचा असेल, 6x to the power 3 plus 3x plus 9. ओके, सो हे जे दोन्ही एक्झाम्पल्स आहेत त्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये ऍक्च्युअल तीन टर्म्स अवेलेबल आहेत. आणि तीन टर्म्स जर पॉलिनॉमियल मध्ये प्रेझेंट असतील तर डेफिनेटली इट इज अ ट्रायनोमियल्स. सो पॉलिनॉमियल संदर्भातले हे तीन जे महत्वाचे कन्सेप्ट आहे, मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल्स, ते आपण लर्न केलं. आता डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स बद्दल आपण बोलूया. आता याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की जे इंडेक्स आहे तर त्याला आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स म्हणायचं. मात्र जर एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असतील अशा वेळेस थोडंसं डेफिनेशन बदलते. म्हणजे ऍक्च्युअल काय करायचं आपल्याला. आता वन व्हेरिएबल संदर्भात जर पाहिलं आपण तर पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण 12. आता 12 मध्ये जर आपण डिग्री पाहिली तर त्या संदर्भात आत्ताच नियम सांगितला की जेव्हाही आपण कोणताही कॉन्स्टंट घेतो अदर दॅन 0, ओके, सो कोणताही अंक आपण घेतला अदर दॅन 0 तर अशा वेळेस तुम्हाला सांगितलं होतं मी x to the power 0 and that's why अशा वेळेस जी डिग्री असणार ती असणार 0. पण यामध्ये एक एक्सेप्शन आहे पहा. आणि एक्सेप्शन काय आहे की जर मी विचारलं की 0 या अंकाची डिग्री काय आहे, ओके, सो 0 या अंकाची डिग्री तुम्हाला सांगावं लागेल नॉट डिफाईन्ड. अदर दॅन 0 आपण कोणत्याही अंकाची सांगू शकतो, तर तो प्लस असेल किंवा मायनस असेल. मात्र 0 हा अंक जर असेल तर त्याची डिग्री मात्र ही डिफाईन होत नाही. दॅट्स वाय आन्सर काय आहे मी नॉट डिफाईन. आता वन व्हेरिएबल मध्ये आपल्याला जर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल फाइंड करायची असेल तर जे काही वन व्हेरिएबल इक्वेशन आहे की त्यामध्ये जो हायेस्ट इंडेक्स नंबर असेल तो हायेस्ट इंडेक्स नंबर ते असते डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ओके, आता जर मी इथे एक गणित लिहितो, सेकंड 2x to the power 3 minus 3x square plus 9. ओके, आणि यामध्ये जर मला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल फाइंड करायची असेल तर या तिन्हीमध्ये जो हायेस्ट इंडेक्स नंबर आहे तर तो आहे 3 and that's why डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स या केस मध्ये असणार 3. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण ज्यामध्ये √5x to the power 2 minus 5x plus 5 असं एक्झाम्पल मी घेतो. तर अशा केसमध्ये जी डिग्री असेल पॉलिनॉमियलची तर ॲज वी नो की हायेस्ट इंडेक्स नंबर या ठिकाणी 2 आहे. दॅट्स वाय डिग्री ऑफ पॉलिनॉमियल या ठिकाणी असणार 2. आता हे फार सिंपल आहे. आता सेकंड पाहू आपण की मोर दॅन वन व्हेरिएबल असेल अशा वेळेस डिग्री ऑफ पॉलिनॉमियल कशी फाइंड करायची आहे. त्यासाठी एक्झाम्पल घेतो मी.
6m to the power 4 n to the power 5 minus 3m to the power 3 n to the power 4 plus 6. ओके, आता यामध्ये आपल्याला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल फाइंड करायचा आहे. तर मग यामध्ये डिग्री फाइंड करत असताना 2 व्हेरिएबल आहेत या ठिकाणी m आणि n. अशा वेळेस आपण काय करायचं, जो दोघांचा इंडेक्स आहे 4 आणि 5 या दोघांची आपण ऍडिशन करणार. ऍडिशन किती येते 9. दॅट्स वाय अशा केस मध्ये जी डिग्री ऑफ पॉलिनॉमियल असेल ती असणार 9. ओके, आणि असं नाही की सुरुवातीलाच येईल, कधी कधी मध्ये पण येऊ शकतं. जसं की 5x² y³ minus 1/2 x to the power cube y to the power 4 plus xy plus 3. ओके, तर अशा पद्धतीचा जर आपल्याला गणित दिला असेल आणि यामध्ये जर आपल्याला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल फाइंड करायचा असेल तर आपण कशा पद्धतीने फाइंड करणार. ओके, तर आपल्याला टेस्टिफाय करावं लागेल. ते 2 आणि 3, 2 plus 3 ची बेरीज येते 5, इथं 3 आणि 4 ची बेरीज येते 7. आणि दॅट्स वाय डिग्री ऑफ पॉलिनॉमियल जी आहे या केस मध्ये असणार आहे 7. तर अशा पद्धतीने की आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल फाइंड करण्याची मेथड.